हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघूया लिप्पन आर्ट कसे बनवायचे ते। खूप सोपे आहे। चला तर मग लिप्पन आर्ट बनवण्यासाठी लागतात ह्या आर्ट शीट। ह्या आपल्याला ऑनलाइन ही मिळतात आणि एम्ब्रॉयडरीच्या शॉपमध्ये देखील भेटतात। साधारण 50 ते 60 रुपयाला एक शीट मिळते। त्यासोबतच आपण इथे वापरणार आहोत फेविक्रिल मॉल्डेड। हे एक पॅकेट 25 रुपयाला असते। यामध्ये या 2 पेस्ट येतात। सोबतच फेविकॉल, एक्रेलिक कलर्स, एक्रेलिक कलरची ही एक बॉटल 25 रुपयाला येते। हे आहे स्कल्पटिंग टूल, हे ऑप्शनल आहे। आर्ट सजावटीसाठी लागणार मिरर्स। हे आहे डॉटिंग टूल, हे देखील ऑप्शनल आहे। हे सर्व मटेरियल यूज करून आपण छान असे लिप्पन आर्ट बनवूयात। चला तर मग सुरू करता। फेविक्रिल मॉल्डेड याच्या सोबत आलेल्या या दोन्ही पेस्ट एकत्र कराव्यात। या दोन्हींचा कलर एकसारखा होईपर्यंत या एकमेकांमध्ये मिक्स करत राहावे। थोडंसं चिकट असते, हाताला जास्ती चिकट वाटत असेल तर टाल्कम पावडर यूज करून हे मिक्स करावे। असं केल्यामुळे ते हवे तेवढी पातळ अशी तार त्याची बनवता येते। हे पहा याप्रमाणे। तर या प्रिंटेड लिप्पन आर्ट शीट वरती फेविकॉल लावावा आणि त्यावर फेविक्रिल मॉल्डेड पासून बनवलेली तार चिकटून द्यावी। इथे चाकूचा किंवा चमचाचा वापर देखील करू शकता। एक्स्ट्रा असलेले फेविकॉल हे ब्रशच्या साहाय्याने काढून घ्यावे। या तारेचा आकार जेवढा जमेल तेवढा एकसारखा आणि सुबक ठेवावा, त्यामुळे ते आकर्षक वाटते। अशा पद्धतीने ह्या प्रिंटेड लिप्पन आर्ट शीट वरती जी काही डिझाइन आहे त्यावरती आपण हे क्लेच्या वळया लावत जायच्या। फेविक्रिल मॉल्डेड हा थोड्या वेळाने सुकून कडक व्हायला लागतो, त्यामुळे जास्त वेळ न लावता सर्व डिझाइन कंप्लीट करणे। तोपर्यंत मॉल्डेड झाकून ठेवायचे। आता हे सुकण्यासाठी एक 10-15 मिनिटे ठेवून द्यायचे। इथे आपण देत आहोत व्हाईट बेस कलर किंवा एक्रेलिक कलर। यामुळे इतर कलर शेड जे आपण देणार आहोत त्या परफेक्ट बसतात। तुमच्या आवडीचे जे काही कलर कॉम्बिनेशन्स आहे ते तुम्ही इथे वापरू शकता। हे कलरिंग करताना शक्यतो एक्रेलिक कलर यूज करायचे आणि 2-3 कलर मध्येच कॉम्बिनेशन्स ठेवायचे। इथे माझे एक्रेलिक कलर देऊन झालेले आहेत। यावरती मी आता मिरर चिकटवणार आहे। त्यासाठी फेविकॉल जिथे मिरर लावायचा आहे तिथे लावून घ्यायचा आणि त्यावरती मिरर चिकटून द्यावे। मिररचं एक पॅकेट 10 रुपयाला येतं, पण त्यामध्ये मिररचे पीसेस फार कमी असतात, त्यामुळे आधी आपल्या डिझाइनवरचे शेप हे मोजून घ्यायचे, आपले मिरर तेवढे आहेत का चेक करायचे आणि मगच हे चिकटवायचे असतात। या मिरर्सचे देखील खूप साऱ्या व्हरायटीज अवेलेबल आहे। तुम्ही तुमच्या आवडीने कोणत्याही व्हरायटी वापरून आकर्षक अशी डिझाइन करू शकता। इथे आपले सुंदर असं मिरर वर्क कंप्लीट झालेलं आहे। पहा किती आकर्षक दिसते आहे। आता आपण यावरती करणार आहोत डॉट वर्क। यासाठी हे डॉटिंग टूल यूज करणार आहे। त्याऐवजी तुम्ही ब्रश किंवा पेनाचे पुढचे टोक याचा देखील वापर करू शकता। व्हाईट एक्रेलिक कलर मध्ये हे डॉटिंग टूल डिप करत करत इथे डॉट द्यायचे आहेत। वेगवेगळ्या शेपचे डॉट तुम्ही देऊ शकता, लहान मोठे असे। जिथे जिथे गॅप आहे असं वाटतं ती जागा तुम्ही याच्याने फिल करू शकता। लिप्पन आर्ट बनवताना एकसारखेपणा हा फार महत्त्वाचा असतो। तुमची संपूर्ण डिझाइन ही एकसारखी असेल तर आकर्षक वाटते। लिप्पन आर्ट बनवण्यासाठी जे काही मटेरियल ऑनलाइन अवेलेबल आहे त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। खूप सोपे आणि मस्त आहे। तुम्ही सुद्धा हे सर्व सामान वापरून नक्की लिप्पन आर्ट ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला का नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। मी असे नवीन क्राफ्ट आणि फूडचे व्हिडिओज घेऊन येत असते। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक तर नक्की करा आणि सोबतच इतरांना देखील शेअर करा।
तसेच तुम्ही हा माझा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहत आहात हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक यू. पुन्हा भेटू.